प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेव करता निवडले अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा उत्कृष्ट असा बाळकडा प्रकरणातील पंचरणाचा अभंग असो. महाराज या अभंगामध्ये भगवान परमात्म्याने जो अवतार केलेला आहे तो अवतार कशासाठी केला आणि तो परमात्मा अवतार आल्यानंतर कोणत्या दशेत कोणती अवस्थात असतो याचा उल्लेख या अभंगात केलेला आहे. एवढ्याला आज काल्याचा दिवस आहे. सगळे मोठे मोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज काल्याचं कीर्तन हे भांडलेलं कीर्तन आहे. बाकी कीर्तनापेक्षा आजच्या कीर्तनाला जबाबदारीचं अशा प्रकारचं कीर्तन आहे. म्हणून माझ्या वाटेला एक पर्याय द्यायचा तो असा चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं पारायण आणि उपस्थित सर्व गावकरी मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्यातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने हा सोहळा या ठिकाणी होत आहे. परमहंस सद्गुरू संत श्री मुंसाजी महाराज यांचं पुण्यस्मरण आणि यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने ही सेवा आहे. कार्याचं कीर्तन करण्याचा माझा अधिकार नाही आहे, एवढी पात्रता नाही आणि योग्यता नाही, तरी सुद्धा आमच्या आडगावकरांनी एक धाडस केलं आणि माझ्यासारख्या पामराला इथं केलं. वास्तविक सराला म्हटलं मी यावर्षी काय कीर्तनाला येत नाही, सत्याला येत नाही, पाठांतर सर म्हणजे काही करा पण सत्याला या. तुमच्या सगळ्या मायबापांचं दर्शन झालं आमचं परमभाग्य समजतो. उपस्थित सर्व परिसरातील गुणजन मंडळी ज्यांच्या मुखातून आपण भागवत कथा श्रवण केली, हरिभक्त परायण प्रकाश महाराज झवळेकर सुंदर अशी कथा आणि परिसरातील सर्वच भक्त मंडळी, त्यामध्ये आमचे गडदे महाराज आणि आमचे दशरथ महाराज, खेडखेड्याची मंडळी, ज्ञानेश्वर महाराज, प्रल्हाद महाराज आणि ज्यांचा आमच्या असे अत्यंत प्रेम आहे आणि कधी आम्हाला आणि आमच्या आजोबाची आठवण होऊ देत नाही आमचे असे असणारे नामदेव बापू, आमच्या गावचे सरदार आगोशी मामा, तसेच प्रदंगाचार्य त्यांची सेवा तुम्ही काल ऐकली असे शुभम वा महाराज बी उपस्थित आहे आणि आमचे संदीप वा सुंदर अशा प्रकारचं गायन आहे. आणि तुमच्या गावचं वैभव म्हणजे हा हरिभक्त आमचे दीपक महाराज आणि तसेच हिवाळीची मंडळी आणि हे नांदेडून आलेले महाराज सुंदर अशा प्रकारचं गायन. सरदार बाबा उपस्थित तुम्ही सगळे मायबाप त्या सर्वांच्या चरण नतमस्तक होतो आणि अभंगाकडे येतो. सेवा दीन दुर्बळाची देवा म्हणून या दिनाची अशा प्रकारची आजची सेवा आहे. काल्याचा प्रसंग आहे. आज मुख्य दिवस म्हणजे परमहंस सद्गुरू संत श्री मुंसाजी महाराजांचं काय पुण्यस्मरण आहे. का संतांचं पुण्यस्मरण करायचं, का त्यांच्यासाठी एवढा उत्सव करायचा. आमच्या संस्थेचे गुरुवर्य पांडुरंग बाबा घुले म्हणायचे म्हणतात, संतांची पुण्यतिथी का करायची. संतांची पुण्यतिथी केली तर संतांचं काय बिघडत नाही, पण आपला बिघडत नाही म्हणून पुण्यतिथी आहे. कोण मुंसाजी महाराज
कुठून मुंगसाजी महाराज, कसं काय त्यांचं चरित्र, काय त्यांचा परिचय, का महाराज आहेत म्हणून आहेत तसं काय नाही. महाराजांचं जीवन फार सुंदर होतं. विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये दारवा आणि दारवा गावामध्ये, दारवा तालुक्यामध्ये धामणगाव क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये विक्रम पिता आणि गमाई माता हे दोन दाम्पत्य राहत होते. घरची सावकारकी होती. सुंदर असा त्यांचा काय होता, प्रपंच होता, परमार्थिक प्रपंच होता. त्यांच्या घरामध्ये भगवान तुळजाभवानीची काय होती, सेवा होती. मुंगसाजी महाराजांचे वडील विक्रम महाराज फार भागवत भक्त, अनेकांना त्यांनी मदत करावी असे थोर भगवत भक्त. आणि त्या भगवत भक्ताच्या पोटी एक जे भगवान भक्त परमात्मा अवताराला आले ते म्हणजे कोण असतील तर मुंगसाजी महाराज. विठ्ठल मुंगसाजी महाराजांच्या आजी त्या एकनिष्ठ तुळजाभवानीची काय करत होत्या, सेवा. अंत काळाला आता काय करायचं, आपल्या तर जायचं पण घरात भगवत भक्त पाहिजे. जोपर्यंत घरात भगवत भक्त जन्माला येत नाही तोपर्यंत तो कुळ धन्य नाही असं त्यांना वाटतं. म्हणून आम्ही फार काय विद्यार्थी घडवतो, फार काय लेकरं घडवतो, पण भगवत भक्त घडत. ज्याच्या कोणी भगवत भक्त नाही त्याचा कुळ हा नरकाला झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांच्या आजीला वाटलं आपल्या कुळामध्ये एखादा भगवत भक्त असा. तुळजा आणि भवानी त्यांना बोलत होत्या, उपासना केली. माते मी जाणार आहे पण एखादा भगवत भक्त पुन्हा आहे. तुळजा भवानीने सांगितलं काही काळजी नका, तुमचा जो मुलगा आहे विक्रम महाराज आणि त्यांच्या त्या सौभाग्यवती असणाऱ्या गमाई माऊली त्यांच्या पटी जो येणारा मुलगा आहे तो भगवत भक्त निघणार आहे आणि तेच मुंगसाजी महाराज आहेत. त्यांना विक्रम पिताना 5 दाम्पत्य, त्यामध्ये 3 बहिणी आणि महाराज म्हणजे 3 नंबरचे महाराज, 2 बहिणी आणि नंतर 1 बहीण आणि भाऊ असे 5 सुपुत्र होते. 5 सुपुत्रामध्ये मुंगसाजी महाराज हे 3 नंबरचे होते. मुंगसाजी महाराज लहानपणापासूनच काय होते, वैराग्य होते. महाराज सावकारकी होती, भरपूर घरामध्ये सावकारकी होती. पण असा दुष्काळ पडला धामणगावामध्ये की विक्रम पितांना ते पाहू वाटलं नाही. दुष्काळ पडला, आता काय करायचं, लोक उपाशी म्हणायला. गावच्या पाटील होते मुंगसाजी महाराजांचे वडील, हे गावचे पाटील होते. गावात दुष्काळ पडला आणि आपल्याकडे तर धनधान्य काय, आता काय करायचं, हे काय ठेवायचं असं असतं. घरामध्ये जर भरपूर धान्य आहे आणि एखादा उपाशी मरत असेल तर त्याला ते द्यावं. ते पाटील होते. गावच्या पाटलाचं काम आहे, गावच्या देशाच्या पंतप्रधानाचं काम आहे, त्याच्या आमदाराचं काम आहे, खासदाराचं काम आहे. का त्याच्या जी जनता सत्तेत आहे त्या जनतेचं पालन पोषण पोटभर खातेत की नाही हा त्याची काय जबाबदारी आहे. विक्रम महाराज धामणगावचे पाटील होते. पाटील असल्यामुळे मग काय त्यांना वाटलं आता काय, सगळ्या लोकांना काय केलं, सगळं धान्य काय केलं, वापरून टाकलं. कोणाचं गरीबाचं लग्न असेल त्यांना ते सगळं देऊन टाकलं. हालाकीची परिस्थिती झाली, सगळं देऊन टाकलं, सगळं देऊन टाकलं. शेवटी अशी परिस्थिती झाली की मुंगसाजी महाराजांच्या वडिलांना घरामध्ये खायला काय राहिलं नाही, सगळं देऊन टाकलं. मग आता काय करायचं, फार कष्ट केले. कष्ट करून सुद्धा जो काही पैसा मिळेल तोही लोकांना कायला दिला, देऊन टाकला. अशी परिस्थिती झाली. काही दिवस गेल्यानंतर खूप परिस्थिती हे झाल्यामुळं थोडे दिवस गेले आणि गेल्यानंतर मुंगसाजी महाराजांचे वडील विक्रम महाराज हे देहावसन झाले. कारभाराचा जबाबदारी कोणावर आली, मुंगसाजी महाराज. आता काय करायचं, कारभार पाहायचा. महाराज लई काय वयाचे नव्हते, 12 वर्षाचे असते. त्यांच्या मातोश्रीने आग्रह धरला, महाराज तुम्ही आता काय करा, तुम्हाला लग्न करावं लागेल. कोण पाहणार. त्यांच्या आईंच्या आग्रहास्तव मुंगसाजी महाराजांनी काय केलं, लग्न केलं. त्या मातोश्रीचं नाव आहे झांबळाबाई. त्या मायला सांगितलं, माय तुम्ही असं लग्न करते पण मी तुझ्या संग संसार करणार नाही. सांगितलं का मला जगातल्या सगळ्या मावल्या ह्या माय दिसतात, पण तरी सुद्धा आईच्या आग्रहास्तव लग्न केलं, पाणी ग्रहण केलं. केल्यानंतर मुंगसाजी महाराजांना मात्र त्या माऊलीला सांगितलं, ती लहानच होती महाराज, 7-8 वर्षाची असेल. तिला सांगितलं तू तुझा भगवत चिंतन कर आणि ध्याचा उद्धार करून. मुंगसाजी महाराजांनी सांगितलं. ती माऊली लहान होती, काय करतात. असा एक वेळचा प्रसंग आहे. पोळ्याचा दिवस आहे. पोळ्याच्या दिवशी काय झालं, सगळे गावकरी आपापले बैल सजू लागले.
सजवता सजवता आम्ही पहिला मान कोणाला होता? बैलाचा पहिला मान पाटला. पाटलाची जोपर्यंत बैल जात नाही तोपर्यंत गावकऱ्याचे बैल निघणार नाही. मग आता मुंगसाजी महाराज पाटील, घरात 2 बैल होते. मग मुंगसाजी महाराजांनी आपले बैल सजवले आणि चालले. पण भावकीच्या मंडळीने असा विरोध केला. बाप नाही, बाप गेल्यानंतर महाराज कळते लहान. मुंगसाजी महाराज लहानच होते. भावकीच्या मंडळीला खपलं नाही. याला कशाला मान द्यायचा? मान दिला नाही. पोळ्याचा दिवस झाला. पोळ्याच्या दिवशी बैल सगळे गेले. मारुतीच्या पाराजवळ गेल्यानंतर भावकीनं भांडण केलं. भांडण असं केलं महाराज की परमहंस सद्गुरू संत मुंगसाजी महाराजांना शेवटी मारहाण झाली. भावकीच्या लोकांनी मारल्यानंतर तो त्या दिवशी तसाच प्रसंग झाला. धोधोवरून पाऊस पडला. पोळाही भरला. जिकडे तिकडे लोक गेले. महाराजांना ते सहन झालं नाही. काय करायचं प्रपंचामध्ये? काय करायचं? अरे असा हा प्रपंच दुःखमय आहे. इथं राहून तरी काय फायदा? महाराजांना वैराग्य झालं. परमहंस सद्गुरू संत मुंगसाजी महाराज दुसऱ्या दिवशी मारुतीच्या पारात जाऊन बसले. महाराज किती दिवस बसले? 7 दिवस बसले. मांडी मोडली. लोकांची चर्चा सुरू झाली. महाराज काय करतात? उठत नाही, बसत नाही. 7 दिवस झाले. हा काय करेल की नाही? गावात काय कोप होईल का? लोकांनी विचार केला, उठा महाराज. महाराज म्हणलेच नसतील मला, पण उठा, तिथं बसायचं नाही मारुतीच्या पारावर, असा विरोध केला. महाराजांना जसं पारावर ढकलून दिलं तसे परमहंस सद्गुरू श्री मुंगसाजी महाराज जसे पारावून गेले ते जंगलातच गेले. 6 महिने राहिले. किती? 6 महिने जंगलात राहिले. आता तिथं काय खायची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, कशाची व्यवस्था? काहीच. असे जंगलामध्ये 6 महिने भटकंती केली. अंगावरची केस वाढली, सगळ्या गोष्टी झाल्या. असेच लोक काहीतरी जंगलामध्ये गेले, लाकडं आणण्यासाठी गेले. असं महाराजांना पाहिल्यानंतर महाराजांना ओढून गावात आणलं. कुठं? धामण गावात आणलं. आणल्यानंतर मात्र माईचं हृदय आहे. माझं मुंगसा कुठं केला असेल? त्यांचं नाव पहिलं मुळात तुळजाजी आहे. पहिलं नाव मुंगसाजी महाराजांचं मुंगसाजी नव्हतं. त्यांना तुळजाजी त्यांचं नाव होतं. त्यांना तुळजाजी म्हणायचे. आणि मुंगसाजी महाराज तुळजा कोटा, माझ्या तुळजाचं कसं येतो? माईचा अंतक्रम. महाराज शेवटी मुंगसाजी महाराजांना आणलं तर महाराज 2.5 वर्ष गावात घरी गेले नाही. गावातच फिरले. गावात फिरायचे, गल्लोगल्ली फिरायचे. कोणाही घरी जायचे, भिक्षा मागायचे, खायचे, कोणाही फिरायचं. मात्र मातेचं अंतकरण गमाई माता रक्षण करत होते. 2.5 वर्ष झाले. गमाई मातेने विचार केला, अरे तुळजा, तू किती दिवस फिरशील? असा किती दिवस फिरशील? मग शेवटी काय झालं? स्वतःचाच वाडा होता. वाडा, त्याला गडी त्यांची स्वतःची. आजही धामण गावला. त्याच ठिकाणी त्यांच्या मातोश्रीने मुंगसाजी महाराजांना उचलल्यानंतर महाराजांना सांगितलं, तू इथं बसायचं, आता इथून हलायचं नाही. महाराज मुंगसाजी महाराज त्या ठिकाणी बसले, वज्रासनावर बसले. किती दिवस बसा? 12 वर्ष. 12 वर्ष एका ठिकाणावर बसले. महाराज ह्या पोटऱ्या आणि मांडे एक झाल्या. असा प्रसंग आहे. एक दिवसाचा प्रसंग आहे. मातोश्री भेटण्याकरता गेल्या तर अंगावरती काय होता? साप होता वरतून खणा काढून. आणि पायामध्ये काय होते? मुंगसे. आता सांगा, मुंगसाचं सर्पाचं जमते का? पण चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रण खाते संस्कार. अशी त्यांची दशा आली. माईनं सांगितलं काहीच नाही. स्वतःच्या आईला गुरु मानलं. पहिली आई जर आपली कोण असेल ती गुरु आहे. म्हणून महाराज स्वतःच्या आईला मानलं. त्यांचा जप होता, नामचिंतन करायचं. भरपूर 12 वर्ष नामचिंतन केला. सिद्धी प्राप्त झालं. आणि मुंगसाजी महाराजांच्या अंगावरती सर्प आणि मुंगच दिसलं. त्यामुळे जगाने उद्धार केला. नाव काय घेतलं? मुंगसाजी महाराज. तेव्हापासून नाव त्यांचं काय पडलं? मुंगसाजी. त्याचं तुळजाजीचं काय ठेवलं? मुंगसाजी असं त्यांचं नामकरण झालं. लोकांना काही अनुभव येऊ लागले, अनेक अनुभव येऊ लागले. महाराजांना जसं बोललं तसं काय होऊ लागलं. कारण की का? नामचिंतनाचा प्रभाव आहे. त्यांनी इतकं नामचिंतन केलं. 12 वर्ष मांडीत त्याने सुद्धा कापले. एक वेळेचा प्रसंग आहे. कोणीतरी भगवत भक्त असेल, महाराजांच्या सोबत राहत होता. नंतर महाराजांचा जे कार झाला जिकडे तिकडं. मग एक भगवत भक्त त्याच्या नावाला, त्याला काय करायचं? जेवण नेऊन द्यायचं महाराजांना. मुंगसाजी महाराजांना जेवण द्यायचं. त्याला गर्व झाला. काय झाला? गर्व. मी महाराजांना जगवतो म्हणून महाराज जगतात, मी खाया प्यायला देतो म्हणून महाराज राहतात, असा त्यांना गर्व झाला. एक दिवसा प्रसंग आहे. ती भाकरी आणण्याकरता गेला व्यक्ती. पण त्याच वेळेला मुंगसाजी महाराजांच्या शेजारीत असे काय कळा वाळूचा ढीग होता. तो आला. महाराजांना विचारला,
त्याच्या मनात आलं की याला गर्व झाला. महाराजांनी ओळखलं तर आल्याबरोबर महाराजांनी काय केलं, त्या ढिगाला कायला हात लावला तर त्या ढिगाची फुटाणे झाले. विठ्ठल विठ्ठल ढिगाचे फुटाणे झाले. असे अनेक प्रसंग होऊ लागले. एक वेळचा प्रसंग आहे. सगळे भगवत भक्त मुंगसाजी महाराजांसोबत चालत असताना काय केले, एका जीवनाचा प्रसंग आहे. प्रसंग असताना त्या काळामध्ये काय अशा गाड्या घोड्या असेल का बापू? काहीच नव्हतं. मुंगसाजी महाराज चालू लागले. पुढून काय आला? वाघ आला. आता बाकीच्या मंडळीला विश्वास नाही. जिकडे तिकडं पळाले, जिकडे तिकडे झाडा जाऊन बसले. मात्र महाराज कुठे गेले नाही. महाराज वाटेला चालत होते. पुढचा आलेला वाघ महाराजांना लोटांगण घातलं. महाराजांचे पाय चाटले. इतका म्हणजे काय महाराजांचं काय होतं, सामर्थ्य होतं. असे मुंगसाजी महाराज अनेकांचे त्याने दुःखहरण केले, अनेकांना दुःखहरण केले. आणि त्याच गावामध्ये मुंगसाजी महाराजांची कर्मभूमी तीच, जन्मभूमी तीच आणि साधना आहे तीच. मग एक वेळ लोकांनी केला, महाराज किती दिवस करते. मग स्वतःच्याच गडीवर काय केलं, बंगई केली. आणि त्या बंगईवर महाराजांना काय केलं, स्थापना केलं. आणि तीच बंगई आजही धामणगावला आहे. विठ्ठल अनेक नाना प्रकारचे असे काही चमत्कार झाले. एक वेळचा प्रसंग आहे. मानोऱ्याचे गृहस्थ होते महाराज. मुंगसाजी महाराज सगळ्यांना बसवायचे मंगळवारच्या दिवशी आणि नामचिंतन करून घ्यायचे. आणि करत असताना एक भगवत भक्त त्या मानोऱ्याच्या माणसाचा काय केला, त्याचा मुलगा काय केला, वारल्यानंतर खरंच महाराज आहेत का? लोकांची परीक्षा, लोक काय परीक्षा तुम्ही सांगता येत नाही. गेला महाराज, त्याने ते मेलेलं मुलं मुंगसाजी महाराज पुढे आणून टाकल्यानंतर महाराजांनी नुसता जयघोष केला, नामचिंतन केलं. परिणाम मेले माणूस जिथं त्या मुलाला उठवलं. एवढे मुंगसाजी महाराज आहेत. विडाला अनेक चमत्कार केले. आपल्याला सांगण्याकरता वेळ नाही. आणि असे झाला. मग पुन्हा वय झाल्यानंतर अशी महाराजांची परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रभर अशा प्रकारची त्यांची कीर्ती झाली आहे. कीर्ती झाल्यानंतर बडोद्याचे राजा मुंबईला, त्यांनाही कळालं महाराज जर आपल्या राज्यात आले तर आपलं राज्य काय होईल, सुखाने राहील, समाधान राहील असं त्यांच्या मनात आलं. अनेक झालं. भगवत भक्ताचा विरोध होता. रात्री मुंगसाजी महाराजांना कुठे नेलं, मुंबईला नेलं. मुंबईला नेल्यानंतर भगवत भक्ताचा आकार उठला. पत्र काय मोर्चे काढले, पण तरी सुद्धा राजाने सोडलं नाही. शेवटी महाराज भगवत भक्त यायचे, पण दर्शन नाही. काय करायचं, दर्शन नाही. महाराजांनी सांगितलं काही काळजी करू नका. ज्या दिवशी मी इथं देह ठेवील आणि त्याच दिवशी तुमच्या धावणगावामध्ये काय होईल, प्रगट होईल. असा प्रसंग आहे. 1958 आजचा दिवस महाराजांची परिस्थिती हलवली. महाराज उत्तरमुख झाले आणि सगळ्यांना सांगितलं आता आम्ही आमचा तुमचा निरोप घेतो. निरोप घेतल्यानंतर महाराजांनी ध्यानस्थ लावले आणि आपला देह कुठं ठेवला, मुंबईला देह ठेवला. त्याच दिवशी परमहंस मुंगसाजी महाराज बंगई खाली प्रगट झाले आणि तोच पुण्यतिथीचा दिवस म्हणजे आजचा दिवस. विठाला ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी मायबाप सज्जन हो असे महात्मे घडतात. ते गेले जरी असते पण कीर्ती रूपानं उरतात. म्हणून जीवनामध्ये भगवत भक्त करावं, नामचिंतन करावं. आपली जर कीर्ती जर वाढत असेल तर केवळ भगवंताचा सहारा करा तरच कीर्ती उठते. नाहीतर आयुष्यभरामध्ये किती कमावसाल, किती कमावून ठेवसाल आणि जोपर्यंत भगवत भक्ताचं चिंतन करत नाही, पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करत नाही, कीर्ती राहणार नाही. कीर्तीसाठी लोक महाराज आयुष्य घालतात. कीर्ती कधी राहील, ज्या वेळेला तू भगवत भक्त नाम चिंतन करील
त्यावेळेतील तर असे महाराजांचं जीवन आहे. गेली दिगंबर ईश्वरी विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, असे मुंगसाजी महाराज. म्हणून मुंगसाजी महाराजांची पुण्यतिथी करायची. इथं का करायची तुम्हाला सांगतो. आडगावलाच का, आडगावकर का करतात तर असा चरित्रात विचार आहेत. मुंगसाजी महाराज फिरत असताना मानिंडवला आले. मानिंडवला आल्यानंतर आमच्या जवळीला आले. आमच्या आजोबांना, आमच्या पंजोबांना म्हणतात मुंगसाजी महाराजांना घोडी म्हणजे घोडी झाली आणि गावात प्रदक्षिणा केली. आमच्या सखाराम किरोली आजाने आमचे आजोबा सांगत होते. आणि त्यांचा आशीर्वाद म्हणून काय आमचा जन्म आहे काय की विठ्ठल. आणि त्यानंतर मुंगसाजी महाराज इथं आले आणि इथं आल्यानंतर महाराज राहिले. आणि तीच जागा जर कोणती असेल तर ही जागा आहे विठ्ठल. आपल्याला धर्माला जागा होत नाही म्हणून इथं वाटते. म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे, म्हणून त्या पुण्यस्मरण पुण्य महात्म्याचं पुण्यस्मरण करायचं. असं कार्याचा प्रसंग आहे, वेळ थोडा आहे, आपल्याला चिंतन भरपूर करायचं आहे. तुम्ही आम्ही जन्माला येत असतो. या लोकांमध्ये 3 वर्ग जन्माला येतात. 3 लोक येत असतात, 3 लोक जात असतात. एक आपण येतो, दुसरे संत येतात आणि तिसरे देव येतात. तुम्हाला काय लागतं. आगाकर्मे जेव राहावे ते सुखदुखी फळावे आणि भोगात यावे देहाय का. तुमचं आमचं कर्म शिल्लक आहे म्हणून तुम्हाला यावं लागते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी तेथे झाले अंगे हरिरूप. वासना राहिली की माणसाला जन्म आहेच. तुमच्या आमची काहीतरी वासना राहिली मग तुम्हाला मला जन्माला यावंच लागतं. बरं आल्यानंतर काय कर्तव्य. मानव देहानंतर काय कर्तव्य. काय कर्तव्य. देवी दिला देह तो हा झाला बागा दिले इंद्रे हात. आपल्याला भगवंताने काय काय दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जेणे तुझे नारायण नासे जीवपात घोर. तुम्हाला मला या जन्मावरणातून काय व्हायचंय. मुक्त व्हायचंय. त्याच्यासाठी हा नरदी आहे. का लक्षात असू द्या. जन्म कशासाठी तर आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा म्हणून हा नरदी आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आपल्याला आपल्या जीवनाचा सार्थक करून घेणं हे आपल्या जीवनाचं कर्तव्य. आपण काय पाहिलं तुम्ही आम्हाला यावंच लागतील. आल्यानंतर भगवंताचं चिंतन करावं लागते. चला आपला वर्ग संपला. दुसरा वर्ग या ठिकाणी येतात. कोण देतात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे बोलिले जे ऋषी साच भावतया झाडू संताचे मार्ग. संत महात्मे येत असतात कशासाठी तर ते तुमचा आमचा उद्धार व्हावा यासाठी. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारणे उद्धार्या जन जड जीवा. तुमच्या आमचा उद्धार व्हावा म्हणून संत येत असतात. ब्रह्मरूपी
महाराज ब्रह्मादिक संत येतात कशासाठी? मुंसाजी महाराज सारखे, ज्ञानोबराय सारखे, तुकोबराय सारखे, नामदेव महाराज सारखे हे संत कशाला येतात? तुमचा आमचा केवळ आणि केवळ काय व्हावा? उद्धार व्हावा. तुमच्या आमच्या हिताकरता संत महात्मे येत असतात. त्यांचं ते कार्य आहे, ते स्वतःहून येतात आणि तुमचा आमचा उद्धार करून देतात. झाले, दोन वर्ग संपले. तुम्ही आम्ही येतो, कर्तव्य काय? उद्धार करून घेणं. संत महात्मे येतात, कर्तव्य काय? जगाला सद्मार्गाला लावणं. आपल्याला वेळ कमी, रात्र कमी, सोंग जास्त आहे. आपण कमी इथे उपकारासाठी आले घर जावं. तुमचा आमचा उद्धार व्हावा या केव्हा संत येतात आणि दुसऱ्या वर्गा येत नाही, त्याला आणावं लागतं. आलेले आहे रूपा बळे करणे खळे हरिदासी. भगवान परमात्मा या ठिकाणी येतो, त्याला आणावं लागतं. तो कशासाठी येतो आणि आल्यानंतर काय करतो? अभंगाचं शेवटचं म्हणे. धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. सर म्हणते 2:30 वाजले, 3 कवा वाजायचे आहेत. तुम्ही तर शेवटचं चरण आम्ही उलट सोडायला विठ्ठल आहे. तुकामध्ये धर्म संस्थापन केला नारायण अवतार. नारायणे केला आहे धर्म संस्थापना करिता. भगवान परमात्मा जो अवतार घेतो तो कशासाठी? तर धर्म संस्थापनासाठी. कारण की धर्माची संस्थापना हा भगवान परमात्मा करतो. ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते त्या त्या वेळेला परमात्मा काय करतो? अवताराला येतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. धर्माची स्थापना, दुष्टाचं निदान आणि जे सज्जन आहेत त्यांचं रक्षण, या 3 कारणाकरता परमात्मा येत असतो. का? शंका अशी उपस्थित. का तर भगवान परमात्मा धर्म करता यायला लागतो. का धर्माचे रक्षण करण्याकरता भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागतो? असं कारण आहे की नाही? महाराज, धर्म जर टिकला नाही तर आपण टिकू नाही. धर्म रक्षण तर आपण रक्षण. जर धर्माचं रक्षण झालं तर आपलं रक्षण आहे. धर्माचं रक्षण नाही तर तुमचं आमचंही रक्षण नाही. धर्माचा आणि तुमचा हा सुखाचा उपाय आहे. धर्म नाही सुखही नाही. म्हणून सुख पाहिजे तर धर्मही पाहिजे. माऊलीची ओवी आहे. आकाश स्वधर्म जरी लोकला तरी सर्व सुखासी धारा बहिला दीपास विहर फला प्रकाश उजाय. ज्याने आपला धर्म सोडला रे सोडला त्याच्या जीवनातलं सुख गेलं. महाराज दृष्टांत आमचे गुरुवरे सांगत असतात.
एका गावामध्ये सगळं ब्राह्मणाचं गाव, ब्राह्मण सगळे ब्राह्मण लोक राहतात आणि ते असे ब्राह्मण नव्हते साधे, अग्निहोत्री ब्राह्मण. अग्निहोत्री ब्राह्मणाचा असा असते जो लग्नातला अग्नी पेटवलेला आहे तोच अग्नी चितेवर गेला पाहिजे. जो आपण अग्नीची लग्नाची प्रदक्षिणाची अग्नीला करतो तोच अग्नी जपून ठेवायचा आणि शेवटी आपण मेल्यानंतर त्याच अग्नीला आपले काय करायची, चिता जळायची. त्याला अग्निहोत्री ब्राह्मण म्हणतात. तो अग्नी विजूच द्यायचा नाही, त्याला गौरीला गौरी लावून ठेवायची. सगळं गाव ब्राह्मणाचं, सगळं गाव ब्राह्मणाचं. सगळे लोक असे काय करत होते, सुखात समाधानात राहत होते. गरीब गाव होतं पण मस्त महाराज आपल्या ज्या दक्षिणात मिळेल त्यांचा संसार चालू होता. पण एक दिवस काय झालं, एक बाई मिस्त्री लावत होती, मिस्त्री त्या ब्राह्मणाची बाई. आता बाया बी तंबाखू खायला महाराज, दारू प्यायला, काय करायला, तुम्हाला राग येऊ देऊ नका सांग महाराज, खरंच बोलू काय. अहो काय आपला धर्म बाईला काय गोष्टी करा, काय सांगता. मी एका घरी गेलो, बापू सांगतोच आता सांगूच द्या. एका घरी गेल्यानंतर महाराज तिथं 4-5 बाया बसल्या होत्या. बसल्यानंतर म्हटलं मी तिथं अचानक गेलो. आता गेलो, जाऊ नाही महाराज लोकांना बायापाशी, पण आम्ही गेलो. आता आपलं काय प्रेमाचं नातं आहे, कुठंतरी जावंच लागते, माय मावली म्हणून बोलावं लागतं. महाराज गेल्यानंतर तिथं असं गमत चालू होती. असं एकतरी काहीतरी कागद होता, त्या कागदावर काहीतरी आकडे होते. मला म्हणायला बाया, महाराज यातला कोणता तरी आकडा एक सांगा, बोट ठेवा, आता सांगा. मी कोणता आकडा तो, त्यातला काय. आणि आपला धर्म तो आहे का, स्त्री जातीला काय करावं, मटका खेळतात माणसं इकडे घालते पैसे आणि बाया घरच्या घरी 10 रुपये 20 रुपये 15 रुपये चालू. माणसानं स्वधर्म सोडू नये. त्या गावातल्या बायानं महाराज अशी मिस्त्री लावत होती. मिस्त्री त्याच्याहून गेली इकडे पहा, असं असते ती मिस्त्री लावत होती. मिस्त्री लावता 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 तो अग्निकुंड समोरच होता, समोरच अग्निकुंड होता. आता ते थुका लागते, थुकता थुकता त्या अग्निकुंडात ते थुका पडला महाराज. थुका अग्निकुंडामध्ये पडला. दुसऱ्या दिवस तीच बाई काय करली, राख गोळा करायला गेली. तर त्या थुक्याचा सोन्याचा काय झाला, गोळा झाला. आता काय करा, गरीब घराला सोन्याचा गोळा झाला. ते घेतला ना, सोनाराकडे गेली. म्हणजे दादा काय आहे, सोनं आहे. म्हणजे प्युअर सोनं आहे, त्याच्यात कोणत्याच प्रकारचे मिक्सर नाही. महाराज ती तसं करता करता दुसऱ्या दिवशी थुकली, अजून सोनं. आता गावातले लोक गरीब होते, आता सोन्याचे पैसे आले ना. मग त्या बाई दिवशी का ग, तुम्हाला काय लॉटरी लागली, तुमचं घर गरीब होतं, खायची परिस्थिती नव्हती, झालं का. तुम्हाला सांगतो, तुम्हाला म्हणून सांगतो, असं ऐका. मी काय झाले, एखादी मिस्त्री लावत होती, थुकता थुकता मी त्या अग्निकुंडात थुकली आणि त्याचं काय झालं, सोनं. ती कोण ऐकलं, शेजारलं. आता तिच्या घरी असं गावच ब्राह्मणाचं केलं, ती नाही थुकली महाराज, तिलाही सोनच. आता हीच तिला तिचं तिला तिचं तिला असं नको सांगू नको सांगू नको सांगू सगळ्या गावाला. सगळ्या बायानं ते अग्निकुंड काय केले, दूषित केले. माणसाला माहित, तुम्ही मुख्य बसावं, तुम्हाला माहित, तुम्ही मुख्य बसा, तुम्हाला माहित. महाराज पण एक असं कुटुंब होतं, त्या बाईलाही माहित, पण मालकानं तिला आधी मालकाला सांगायचं आपला धर्म तसा नाही. ही अग्निकुंडी जर आज अपवित्र झाली तर काय होईल सांगता येत. आता काय सगळं झालं. एक दिवशी त्या गावामध्ये एक साधू महात्मा आला. आल्यानंतर महाराज सगळं गाव महाराज गरीब गाव श्रीमंत झालं, पण एक कुटुंब मात्र गरीब निष्ठेनं वागणार. साधू महात्म्यानं सांगितलं शिष्याला, बाबा त्या गावात जा आणि जाल्यानंतर त्या कुटुंबाला गावाच्या विषयावर घेऊन ये. त्यांना सांगितलं, महाराजांची विनंती आहे, तुम्हाला सगळ्या कुटुंबाला घरादारात सहित तुम्हाला काय केलं, तुमचा पसारा बांधून गावाच्या वेशीवर बोलवलं. गावाच्या वेशीवर ते कुटुंब आलं. गावाच्या वेशीवर कुटुंब आलं आलं ते गावाला आग लागली. का लागली, स्वधर्म सोडला, त्यांचा आग्रह अपवित्र झाला, धर्म सोडला. मग आपला धर्म काय, आम्ही करतो काय, नीती काय, ममता काय, पाहिलं का काय. म्हणून स्वधर्माला फार महत्व आहे.
स्वधर्मानं जगणं हे माणसाचं जगणं आहे. म्हणून माणसाचा स्वधर्म काय आहे? स्वधर्म आपला हे आहे. गाईचं पाळण हा आपला स्वधर्म आहे. वाडवडिलांची सेवा आपला स्वधर्म आहे. महाराज, जोपर्यंत आपण धर्माला रीतीने वागत नाही तोपर्यंत सुख नाही. तुम्ही किती काम करा, किती काबाड कष्ट करा, आणि तुमचे जर नीती जर व्यवस्थित नसेल तर शून्य बजेट आहे, शून्य बजेट. आज लहान लहान लेकरं महाराज दारू पितात. शोकांतिक काय, शोकांतिक काय. काय आमचा माळ पठारामध्ये कधी कधी कशाला जन्म इथं झाला असेल, काय पाहावं वाटत नाही, पाहावं काय शोकांतिक काय. महाराज असं नाही. घरामध्ये आपण पवित्रता राखा, तुळशी लावा, घरामध्ये देवपूजा असू द्या, घरात देवपूजा असावा, दारात सडा असू द्या, पाणी तरी मारा, रांगोळ काढा. एक बाई रांगोळ काढत नाही, एक बाई सडा मारत नाही. काय बायाला बायाचा धर्म सोडा, माणसाने माणसाचा धर्म सोडा. पहिली बाई पदर झाकूनच राहायची. एक काय बाईच्या डोक्याचा असा पदर खाली पडत नव्हता. का? धर्म बाळगायचा, बाळगायचा. म्हणून सुख पाहिजे तर धर्म टिकला पाहिजे. पण अशा वेळेला जर धर्म जर टिकला नाही, अधर्म पाळला मग राक्षसच घेऊ. त्या काळात राक्षस होते, आता राक्षस नाहीत का? काय आम्ही सत्यात पाहतो महाराज. राक्षसासारखी माणसं येऊन महाराज धिंगाणा करतील की नाही? राक्षसातून त्यात काय बदल आहे? माझं बोलणं पटकळ आहे पण तुम्हाला सांगतो, जो तर राक्षसावाने वागत तो राक्षसच आहे. आताच्या कलियुगातला तो राक्षस. काय महाराज, कोणतं कार्य चाललं आम्ही करतो काय? लोक इथे येऊन त्रास देते, दिले नाही असं तर म्हणून अशा वेळेला अधर्म जर झाला नाही झाला की भगवान परमात्मा अवताराला येतो. म्हणून आल्यानंतर काय करतो आहे तू का म्हणे, धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. अवतार नारायण धर्माचे संस्थापना करता करतो असं आहे. अशा वेळेला काय त्या द्वापर युगामध्ये झालं की भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागला. तर काय झालं? पापी ज्या भक्ता दैते मातले द्वापर युगामध्ये कंसाचा जिकडे तिकडे हाहाकार होता. अभक्त वाढले, पापी जे अभक्त दैते ते मातले, धरणीसे झाले ओझे त्यांचे, दिदलासे त्रास ऋषीमुनी सर्वा, न पूजती देवा कोणी एक, राहिलेले यज्ञ मोडले कीर्तन पळाले, ब्राह्मण दैत्याभिने, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय, नेत्रे वाय तो तासंगी. पृथ्वी माता रडू लागली, ब्रह्मदेवाकडे गेले. अरे देवा, ते काय किती अधर्म वाढलेला, मला हा भार सोसवलेला झाला. सगळे गेले मला. ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव चालेले सर्व श्राप दिशी. नामा म्हणे आता करतील स्तुती, सावधान चित्ती परिसावे. त्याने सगळे स्तुती केली. वासुदेवा, ऋषिकेशा, माधवा, मधुसूदना अशी स्तुती केली. स्तुती केल्यानंतर भगवान परमात्म्याला सांगितलं काही काळजी नको. आकाशाची वाणी सांगे सकाळाचे,